झी 24 तास एक पाऊल पुढे. विशाखा, तुला तुला तुझ्या मुलांची काय रिॲक्शन असते आईच्या कॉमेडी रोल्सना? तो एन्जॉय करतो अभिनय. 7वीत आहे तो आता. एन्जॉय करतो, त्यालाही कॉमेडी आवडतं. त्याचंही काहीतरी मध्ये बारीक बारीक पुढ्या सोडणं चालू असतं. सांग 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 सांग. काहीतरी ऍड पाहिली, काय ती अक्षय कुमारची एक ऍड आहे ते, मैं शुगर फ्री खाता हूँ वगैरे, इसीलिए मैं तंदुरुस्त रहता हूँ. तर म्हणतो की आई ये शुगर फ्री खाता है, हम तो खरीद के खाते हैं. तुला स्ट्रगल मध्ये किंवा आजवर इंडस्ट्रीमध्ये काय खुपलं? या बाबतीत म्हणायचं झालं तर मला असं वाटतं की मग जे रिप्लेसमेंट म्हणून येतात कलाकार, त्यांनी तरी आधीच्या कलाकारांशी बोलायला हवं. अगदी खरं, की किती छान. काय प्रॉब्लेम भावा, काय झालंय तुमचं, किंवा असं असं तुमच्या मागे होतंय, तुम्हाला माहितीये का, की एवढं ट्युनिंग तरी कलाकारांमध्ये असायलाच हवं. हे जास्त वाईट वाटतं, हे जास्त खुपतं की कलाकारांचीच एकी नाही असं आपल्याकडे. कळतं. म्हणजे हा माणूस जर 100 रुपयात काम करतो, मी 75 रुपयात करतो ना, म्हणजे त्याचं काम गेलं, प्रोड्युसरचे 25 रुपये वाचले, पण ज्याला खरंच गरज आहे त्याचं काम गेलं ना. पण नुकसान एकंदर कलाकाराचंच आहे ना, कारण त्यांनी 75 रुपयात काम करतोय. सुप्रिया, मला एक गोष्ट सांग. मला असं काहीतरी कानावर आलं की एका ज्येष्ठ अभिनेत्याने तुझ्याशी काहीतरी चावटपणा करण्याचा सेटवरती प्रयत्न केला. झालंच एकदा सेटवर खूप वाईट वगैरे होतं, आणि मग माहित नाही, म्हणजे त्या असं कधी आधी जाणवलं नाही त्यांच्याकडनं असं काही वगैरे, पण थोडस असं होतं की ते आहेत थोडेसे तसेही, ओके ओके असं. तर मग थोडस असं जवळ घेऊन असं थोडस, अरे असं नसतं, अरे मग ते पाठीवर हात फिरवणं सुरू. पण त्या स्पर्शात आपल्याला कळतं की, ते कळल्यानंतर मी तिथेच शॉट थांबवला. म्हटलं ओ, हे आत्ता केला, परत नाही करायचं, असं करून मी गेले निघून आतमध्ये. मग त्यांनी मला बोलवलं होतं, म्हणाले की तुला खूप राग आला का? तर म्हटलं राग आला म्हणजे फक्त मारलं नाही हे समजा. तर म्हटलं तिथे थोबडवलं असतं तुम्हाला. म्हटलं तेवढा वयाचा मान ठेवलाय तुमचा, तेवढंच करायचं, याच्या पुढे ना म्हटलं अजिबात नाही. आणि प्रोड्युसरला सांगितलं, म्हटलं एकतर ह्यांना ठेवा, नाही तर मला ठेवा सिरियलमध्ये. असलं काय म्हटलं फालतूगिरी चालणार नाही सेटवर आपल्या. नाही, पण आजच्या तारखेला खरोखर तिचा ॲटिट्यूड जर का सर्व माझ्या महिला सख्यांनी बघितला असेल, जर का ॲटिट्यूड की आज तुम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये बायकांवरती अत्याचार झाले, त्यानंतर आपण म्हणतो की आजच्या नारीवर किती अत्याचार होत आहेत दररोजच्या, म्हणजे अगदी ते फार फार वाईट झालं. पण दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा, म्हणजे ट्रेननी जाताना, बसनी जाताना सुद्धा मला माहिती आहे की महिलांवर कशा प्रकारचे अत्याचार होत असतात. पण तर माझं तुम्हाला सगळ्यांना, माझ्या सख्यांना हे सांगणं आहे की हे बघितलं ना, हे पुन्हा पुन्हा बघा, रिपीट एपिसोडला पण बघा, आणि आरशात बघून प्रॅक्टिस करा. तुम्ही असा लुक जरी दिलात ना, तरी तुम्हाला शिवी किंवा हात चालवण्याची काहीही गरज नाही. असा नुसता लुक पाठ करा. ज्या वेळेला ह्यापुढे तुम्हाला कोणी रस्त्यात चालताना धक्का मारेल, बसमध्ये चढताना कोणी हात लावेल, त्यावेळेला फक्त डोळे बंद करा आणि सुप्रिया पाठारे नामक देवीचं स्मरण करा. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, हो तुम सा नहीं देखा, हो तुम सा नहीं देखा. यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, तुम सा नहीं देखा. हाय हाय विशाखा, तुम सा नहीं देखा, हो तुम सा नहीं देखा. झी 24 तास एक पाऊल पुढे.